नागपुरात वंचित बहुजन आघाडीची स्त्री मुक्ती परिषद होत आहे। आजच्या दिवशी जे होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि तो दिवस स्त्री मुक्ती दिन साजरा केला जातो। त्या दिवसानिमित्त आज स्त्री मुक्ती परिषद जी आहे ती नागपुरात होती आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। मी सध्या नागपुरातील कस्तुरचंद पार्क आहे त्या ठिकाणी आपल्याला दृश्यांमध्ये दाखवू शकतो कशा पद्धतीने जे आहे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने जे आहे वंचित बहुजन आघाडीचे जे आहे जे पदाधिकारी आहेत ते उपस्थित असणार आहे। तसेच डॉक्टर बाबा जे आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे आहे ते सुद्धा या परिषदेला उपस्थित असणार आहे आणि संबोधित करणार आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी जे आहे वातावरण जे आहे राजकीय परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे त्यावर ते भाष्य करणार आहे। एक्सक्लुझिव्हनेस आणि इन्क्लुझिव्हनेस यावर ते अलिप्तवाद यावर ते खास करून बोलणार आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने सध्या आगामी लोकसभा निवडणुकीला समोर जात असताना ते नेमकं काय भाष्य करतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागले आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे लोक या परिषदेला सहभागी होणार आहेत। तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। भव्य जो आहे तो आपल्याला स्टेज आपल्याला पाहायला मिळत आहे तयार होतो आहे। आज दुपारी ही जी आहे स्त्री मुक्ती परिषद इथे होणार आहे आणि प्रकाश आंबेडकरांसोबत अनेक मान्यवर जे आहे ते या सभेला उपस्थित असतील आणि नेमकं काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जे जय्यत तयारी जी आहे ते कस्तुरचंद पार्क या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या सभेतून आज प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलतात याकडेच आता सर्वांचं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।